महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. भर दिवसात 2 हिंस्त्र बिबट्यांचा थरार. तरुणावर हल्ला, गावात भीतीचं वातावरण. हिंसक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावले परिसरात पिंजरे. नवापूर तालुक्यातील कन्हाळा गावात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. भर दिवसा शेतात काम करत असताना एका तरुणावर 2 बिबट्यांनी हल्ला केल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कन्हाळा येथील दानियल दिवाणजी गावित हा तरुण सकाळी सुमारे 8 वाजता आपल्या शेतात मका पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. मोटार सुरू करण्यासाठी तो शेतातील पंपाजवळ गेला असता अचानक मका पिकातून 2 हिंसक बिबटे धावत बाहेर आले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात बिबट्यांनी तरुणाच्या हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा केल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या दानियलने मोठ्याने आरडाओरड केली. त्याच्या आवाजामुळे हिंसक बिबटे घटनास्थळावरून पळून गेले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. जखमी तरुणाला तात्काळ नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या मदतीने विसरवाडी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चिंचपाडा वनविभागाच्या अधिकारी प्राशा पगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमीची विचारपूस केली. त्यांनी शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिले असून बिबट्यांना पकडण्यासाठी तात्काळ पिंजरे लावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान विसरवाडी पोलीस प्रशासनानेही रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेतली आहे. या घटनेमुळे कन्हाळा आणि परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सध्या या भागात वनविभाग आणि प्रशासन सतर्क झाले असून आजूबाजूला परिसरात हिंसक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले असून नागरिकांनीही सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे याचा रिपोर्ट.